यानंतर कोकणात जाऊया। सिंधुदुर्गातली सर्वात चर्चेची आणि राणेंचा बालेकिल्ला असलेली कणकवली नगर परिषद या ठिकाणी शहर विकास आघाडीचा झेंडा अखेर फडकलाय। शहर विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर हे 150 मतांनी विजयी झाले। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपनं स्वबळाचा नारा दिला होता। त्यामुळे पालकमंत्री नितेश राणेंची प्रतिष्ठा पणाला लागली होती। कणकवली नगर परिषदेमध्ये भाजप विरोधात सर्व पक्ष एकत्र येत निवडणूक लढवली गेली। त्यामुळे कणकवलीमध्ये राणे विरुद्ध राणे असा संघर्ष पाहायला मिळाला। अखेर संदेश पारकर विजयी झाल्यामुळे कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष करत आनंद साजरा केला। तर मालवण नगर परिषदेवरही शिवसेनेचा मोठा विजय झालाय। 10 जागांवर विजय मिळवत निलेश राणेंनी मोठी मुसंडी मारली। ज्या सगळ्या जनतेने आम्हाला जो काही सपोर्ट केलेला आहे आणि म्हणून शहर विकास आघाडी या ठिकाणी जिंकलेली आहे। माझ्या आई वडिलांचं सुद्धा मला त्या निमित्तानं आशीर्वाद आहेत आणि मी कणकवली वासियांना एवढंच शब्द देतो की भविष्यामध्ये कुठेतरी शाश्वत विकास आपण त्या ठिकाणी करूया आणि त्याचा शुभारंभ करूया। खरं तर म्हणजे अनेक आमिषं आम्हाला दिली गेली, प्रलोभनं दिली गेली, पण आम्ही तो सन्मानाची कणकवली शहरवासियांच्या सन्मानाची आम्ही लढाई लढलेलो आहोत आणि ती शहरवासियांनी जिंकून दाखवली आहे आणि म्हणून माझ्या कणकवली शहरातल्या सगळ्या नागरिकांचा, मतदारांचा मी मनापासून त्या ठिकाणी आभार आहे। हा एकट्याचा विजय कधीच नसतो, जनतेने निवडून दिलाय, हा जनतेचा विजय आहे। आज भावना अशा आहेत की एका डोळ्यात आनंद आहे आणि दुसऱ्या डोळ्यात अश्रू आहे। आनंद मालवणबद्दल 100% आहे, पण कणकवलीमध्ये आमची लोक हरली किंवा त्यांचा पराभव झाला हे दुःख देखील आहे। पण कणकवलीमध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आम्ही सपोर्ट केला होता, पण इन द एंड नाती पण आहेत, नातं आहे आणि संदेश पारकर जिंकले त्याबद्दल त्यांचं अभिनंदन। पण जे कोण समोर होते बीजेपी मध्ये, मी सातत्याने सांगत होतो ते आमचीच लोक होती, आमचंच कुटुंब होतं आणि म्हणून कुटुंब एका बाजूला होतं आणि निवडणूक एका बाजूला होती। जे जिंकले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। कणकवलीतल्या भ्रष्टाचाराविरोधात आम्ही एकत्र निवडणूक लढवली होती आणि त्याला कणकवलीतल्या शहरांनी सगळ्या पैशाला बाजूला ठेवून एक इतिहास घडवला आणि संदेश पारकर यांना आणि माझे दोन्ही बंधू या ठिकाणी विजयी झालेत। कणकवलीच्या मतदारांचं मनापासून अभिनंदन। सर्वात प्रथम एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।